विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। पहिला चेंडू आलेला आहे निर्धाव, चांगली सुरुवात आपण पाहतोय नेरे टीमचा बॉलर सुशांत गायकर यांच्या माध्यमातून। यावेळेसचा बॉल यस लेग स्टीम मिस केलाय, पंच आमच्याकडे दर्शवतात इट इज अ वाईट बॉल। दीपक पाटील सर आणि शिवदास वाघमारे सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मोपेगावचे संतोष पवार सर आज आपल्याला पाहायला मिळतील। या सर्वांचं असेल स्वागत। विजय गर्जे साहेब यांचा सन्मान मंचावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एकेरी धाव मात्र मिळते टीम श्री दत्त भातांना। तस दरम्यान पुढच्या मान्यवर आमचे तानाजी दादा खंडागले यांचा सन्मान केला जाईल। मी समीर भोईर यांना विनंती करतो की माननीय तानाजी दादा खंडागले यांचा सन्मान करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। तानाजी दादा खंडागले भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा आवाज आणि तानाजी दादा खंडागले यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होतोय। 5 ओव्हरची मॅच आहे। सुशांत गायकर पहिला चेंडू, 4 ओव्हरची मॅच आहे, माफ करा। मॅग्नेटरी पॉवर प्लेचं षटक, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने काढला, इथे बॅटची कडा घेतली आहे, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, एक मोठा विकेट। जयेश भोईर बॅक टू द पवेलियन। त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय प्रवीण दादा ठाकूर साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी महेंद्र काटावले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रवीण दादा ठाकूर यांचा आपण सन्मान करायचा आहे। पहिला फलंदाज बाद, पहिला गडी गरज, पहिला हदरा, पहिला दणका, पहिल्या विकेट पतन प्रवाली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्द बाद जेर बंद स्थान बद्ध। त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर त्यानंतर आमच्या पुढचे मान्यवर माननीय दत्तात्रेयजी ठाकूर साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी दत्तात्रेयजी ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर आपण यायचं आहे। दत्तात्रेयजी ठाकूर यांचा सन्मान करतील प्रकाश भोईर। प्रकाश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दत्तात्रेयजी ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे। पुढचे मान्यवर आमचे सिंग साहेब यांचा सन्मान केला जाईल। सिंग साहेब यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर येऊन मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ घेऊन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान केला जातोय। सिंग साहेब यांचा कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय देवीदासजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल। देवीदासजी पाटील साहेब यांनी आमच्या सन्मानाचा मुख्य व्यासपीठावर येऊन स्वीकार करायचा आहे। मी मच्छिंद्र मुकादम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण देवीदासजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे। चांगला फटका होता, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरून आले, चांगली फेकी, 2 धाबा वाचवू शकले नाहीयेत। 2 धाबेने एकूण धाबा संख्या धावपटलावरती पाहू शकाल। एक गडी बाद झाल्यानंतर, एक फलंदाज बाद झाल्यानंतर 4 धाबा या स्कोरबोर्ड वरती। नवीन बॅट्समन निलेश भोईरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेला आहे। पुढचा बॉल अगदी बॅटच्या रडार मध्ये आला नाही, टॉप एज। डीजे थोडं थांबवतोय तुम्हाला। फलंदाज झालाय भातान संघाचा निलेश भोईर बाद। आमचे पुढचे मान्यवर माननीय मधुकरजी मुकादम साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी साहेबांना विनंती करतो की आदरपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। मी कृष्णाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मधुकरजी मुकादम यांचा सन्मान करायचा आहे।
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि भातांग ग्रामपंचायतचे माजी सरपंच माननीय मधुकरजी मुकादम साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळेल। तदनंतर आमचे पुढचे मान्यवर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जनार्दनजी पाटील यांचा सन्मान केला जाईल। निलेश बाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानामध्ये या गावचा बाहुबली क्रिकेटच्या पटलावरचा प्रवीण राजेंद्र मुकादम यांना विनंती करतो की आपण जनार्दन पाटील यांचा सन्मान करायचा आहे। राजेंद्र मुकादम या आपण जनार्दन पाटील यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते होईल। प्रवीण भोईर स्ट्रायकिंग गेट वरती पहिल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे। ह्या वेळेस पाहिला नाहीये, समजला नाहीये, चेंडू अगदी शरीर यष्टीवरती जाऊन आदळलाय। निर्धाव चेंडूची सांगता होती। षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय। अफलातून गोलंदाजी राहिली आहे सुशांत गायकरच्या माध्यमातून। धावा खर्च केल्या 4 आणि महत्वाचे 2 फलंदाज आखाडीचे जे ओपनर ब्लास्टर जर आपण पाहिलं जयेश भोईरला त्यांनी बाद केलं, त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज निलेश भोईरला देखील त्यांनी परतवलं। ही ताकद राहिली गोलंदाजी मधली। त्यानंतर माननीय गुरुनाथजी मुकादम साहेब भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेता आणि सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा हातबल असतो असे गुरुनाथ मुकादम साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी गौरव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गुरुनाथ मुकादम यांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर दीपकजी दुर्गे साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी समीर ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी दुर्गे यांचा सन्मान करायचा आहे। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व कृष्णाजी भोईर साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी अनिल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णाजी भोईर यांचा सन्मान करता आहे। मैदानामध्ये दुसरी ओव्हर प्रोग्रेस मध्ये ओव्हर टू रोहित। दुसऱ्या षटकासाठी आदित्य मस्करला आपण पाहतो डावखोऱ्यात त्याचा आहे लेफ्ट आर्म सीमर आहे। ओव्हर द विकेट न पहिला चेंडू खोलात टाकला होता। क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय। डॉट चेंडूची सांगता न होता विकेट किपरने थोडीशी चूक केली आहे आणि एक धाव बाईच्या स्वरूपाने आपण पाहतोय। पंचांचा इशारा येतोय की बाईची अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल। इथे धावांची नितांत गरज आहे। 4 ओव्हरची मॅच आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 सुशांतने। आता एक धाव स्कोरबोर्ड वरती आहे। व्यावसायिकरित्या खेळ करत असताना दोन्ही फलंदाजांचा खेळ खूप चांगला राहिला। एका बाजूने जर पाहिलं नेरे दुंद्रे विभागामधून आदित्य मस्कर हा एक चांगला गोलंदाज आहे, तर 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जर पाहिलं तर तालुका निहाय क्रिकेटमध्ये हा बाहुबली क्रिकेटचा प्रवीण भोईर देखील आहे। पण इथे झेल सोडलाय, फटका मिस टायमिंग होता। या ठिकाणी जर पाहिलं तर एक धाव स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल। एकूण धावा संख्या 6 वरती पोहोचल्या। शांत ठेवलाय, अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आलेला नाहीये। त्याच दरम्यान पुढच्या मान्यवर भातांग ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माननीय दीपकजी ठाकूर साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल। त्यानंतर पुढच्या मान्यवर बबनजी जुमारे साहेब यांचा सन्मान केला जाईल। बबनजी जुमारे यांचा सन्मान केला जातोय। रवी सते यांच्या शुभ हस्ते केला जाईल। बबनजी जुमारे यांचा सन्मान रवी सते या आपल्या शुभ हस्ते बबनजी जुमारे यांचा सन्मान होतोय। भातांग ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बबनजी जुमारे। सागरची खेळी पाहिली मागील टुर्नामेंट मध्ये अर्धशतकीय खेळ त्याच्या बॅट मधून राहिला होता, पण आता मात्र थोडासा चाचपडत फलंदाजी करतोय। सूर गवसला नाहीये, लय मिळाली नाहीये, संघर्ष जारी आहे मैदानाच्या आतमध्ये। एकच धावसंख्येवरती अद्यापपर्यंत खेळतोय। आदित्यचा पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, तिथे पूल केलाय, आडव्या बॅटने खेळलाय। क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये। एकच धावेने स्कोरबोर्ड वरती जर पाहिलं तर धावसंख्या पोहोचले 7 या धावसंख्येवरती। त्याच दरम्यान आमचे पुढचे मान्यवर शांतारामजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी रुपेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण शांताराम पाटील यांचा सन्मान करायचा आहे। खोलात टाकलाय, ओव्हर द बॉलर हेड आपण चेंडूला पाठवलाय। एक धाव तर कंप्लीट केली जाते। क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय, चेंडूला फील्ड केला जाईल, फेकतोय तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक धाव येते। एकूण धावा संख्या 8 वरती पोहोचली आहे। ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रोग्रेस वरती 8 धावा अद्यापपर्यंत घरच्या मैदानावर शांत ठेवलाय भातान टीमच्या सर्व फलंदाजांना। सागर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेट वरती दाखल झालाय। फली फिरवली जाते, टायमिंग होत नाहीये, काय चुका घडतायत, काय आपल्याकडून कमी पडतंय, आता मात्र विचार विनिमय करावा लागणार आहे 2 बॅटर्सला।
त्याच दरम्यान आमचे पुढचे मान्यवर अनंताजी काटावले साहेब यांचा सन्मान केला जाईल। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय अनंताजी काटावले साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी सुनील भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनंताजी काटावले यांचा आपण सन्मान करायचा आहे। त्यानंतर आमचे पुढचे मान्यवर एकनाथजी खारके यांचा सन्मान केला जाईल। मी संकेत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एकनाथजी खारके साहेब यांचा सन्मान करायचा आहे। तसंतर आमचे पुढचे मान्यवर माननीय भगवानजी पाटील यांचा सन्मान केला जाईल। संयोग टावरे यांना विनंती करतो की आपण भगवान पाटील यांचा सन्मान करायचा आहे। 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला। इथे धावा संख्या फक्त आणि फक्त 9 आहे। डबल डिजिट मध्ये अजून देखील पोहोचलेला नाहीये श्रीदत्त पातान संघ। अनेकदा अनेक नाईट शृंखलेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक न्हावे गाडी टुर्नामेंट मध्ये देखील 2 लाख प्रथम पारितोषिक होता। त्या ठिकाणी देखील सुपर 4 मध्ये पोहोचलेला हा संघ पुन्हा एकदा आता न्हावेची टुर्नामेंट झाली, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज रेफ्रिजरेटर फ्रीजचा मानकरी ठरलेला प्रवीण भोईर आज मात्र घरच्या मैदानावरती संघर्षमय लढाई जारी आहे। प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय। नेरे संघाची बॉलिंग खूप चांगली राहिली आहे। पुन्हा एकदा एक चांगला गोलंदाज नेरे दुंद्रे विभागामधील सचिन मोरेला आपण पाहतोय। हा एक व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटपटू राहिलेला आहे। राऊंड द विकेटने त्याची देखील गोलंदाजी खूप चांगली असेल, पण यावेळेस काय फुलातून बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न होतोय। बॉल चाललाय मागे, तिथे धाव घेतली जात नाहीये। सागर आता मात्र संघर्ष करतोय, कारण इथे बॅटिंग करावी लागणार आहे। घरचे प्रेक्षक आहेत, सलामीचा उद्घाटनाचा सामना आहे। बरेचसा महिला वर्ग, छोटे मंडळी, बच्चा कंपनी हे सर्व पाहुणे मंडळी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, पण इथे या घरच्या प्रेक्षकांच्या समोर आता कितपर्यंत मी शांत राहील, मी संत नाहीये दाखवलाय आणि सागरच्या बॅट मधून आलाय तडाखा षटकार। एकूण धावा संख्या धावपटलावरती आहे 15। स्ट्रोक आहे, 1 धाव तर कंप्लीट केली आहे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी कंप्लीट होतोय। 2 धावा 17 वरती स्कोरबोर्ड पोहोचलाय। एक चांगली सुरुवात आहे। आता मात्र धावा संख्येचा जर विचार केला 2 षटकांच्या अखेरीस 9 होत्या। यावेळेस चेंडू लाईन लेंथ चेक केली जाईल। पंच दीपक सर तटस्थ आहेत। अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगत आहोत, या षटकारच आलाय। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शांत ठेवलंय फलंदाज सागरला। धावा संख्या फक्त आणि फक्त 17। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। पुन्हा एकदा निर्धाव। तर नक्कीच मंचावरती उपस्थित प्रवीणजी ठाकूर आहेत, तानाजीजी खंडागले आमच्या गावातील आहेत। तर प्रवीणजी ठाकूर यांचा सुपुत्र अंडर 14 मध्ये जर पाहिलं तर पनवेल परिसरामधून खेळत असताना लेदर क्रिकेटमध्ये एक चांगला उच्चांक गाठतोय, एक चांगलं नाव करतोय। तर त्या ऋषभचं देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। आपण टॉस बॉक्स मध्ये स्वागत कक्षामध्ये आपण त्यांना इन्व्हाइट करूया। छोटासा खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये प्रभावित केलाय। अनेक मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक ऋषभला देखील मिळालेले आहेत, अगदी लेदर क्रिकेटच्या भूमिकेमध्ये। आणि आज तो देखील टेनिस बॉल क्रिकेट पाहण्यासाठी या मंचावरती उपस्थित राहिलेला आहे। तो ऋषभ ठाकूर, प्रवीणजी ठाकूर यांचे सुपुत्र, यांचा आपण शुभ सन्मान नक्कीच त्यांना सन्मानित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। यस, निश्चितच बबनभाई मुकादम, त्यानंतर तानाजी पाटील आणि तानाजी दादा खंडागले या मान्यवरांच्या शुभ हस्ते ऋषभचा सन्मान होतोय। अगदी कमी वयात यंग हा खेळाडू आपलं नाव लौकिक करतोय, आपल्या गावाचं नाव लौकिक करतोय, आपल्या विभागाचं नाव खऱ्या अर्थानं लौकिक करतोय। ऋषभ ठाकूर याचा सन्मान मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर आमच्या पुढचे मान्यवर माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल। मी किरण पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण काशीनाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे।
काशीनाथ पाटील यांचा सन्मान मंचावर होताना पाहायला मिळेल. त्यानंतर आपण महिला वर्गाच्या सन्मानाकडे वळणार आहोत. भातांग ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य माननीय हो भन्नाट यॉर्कर या गोलंदाजीसाठी जाणले जातात, या गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि ती गोलंदाजी पेश करत असताना उमेश पाटीलला आपण पाहतोय. पहिलाच बॉल अगदी तेज तरार होता, यॉर्करचा मारा केलाय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलाय. चेंडू मात्र इथे समजत नाहीये, बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. घरच्या मैदानावरती खूप खराब परफॉर्मन्स मी तर म्हणेन भातान टीमचा झालेला आहे. अद्यापपर्यंत चेंडूंचा फेक जर पाहिला तर 20 चेंडू संपलेत, धावा झालेत 17. पुन्हा एकदा त्याच गतीने त्याच स्पिरिटने बॉल टाकलाय. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न. डेथ ओव्हर मध्ये शेवटच्या षटकामध्ये याच गोलंदाजांची नितांत गरज असते संघाला. आणि जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपला. धावपटलावरती एकूण धावा संख्या 18 धावा. पुढचा बॉल अगला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. सतीश टावरे प्रभावित केलं होतं या फलंदाजाने. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये काय खेळी त्याची राहिली होती. दर्जेदार खेळ करत आपल्या टीमला अगदी अंतिम 4 मध्ये त्यांनी दाखल केलं होतं. पण इथे आपल्या गावाच्या नावासाठी श्रीदत्त भातान टीम साठी खेळत असताना अंतिम षटकामध्ये मात्र एकच धाव अद्यापर्यंत स्कोरबोर्ड वरती वैयक्तिक लावू शकतोय. हा चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. सचिन त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवरती दोन्ही बॅटर समाधान मानत आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण धावा संख्या 20 आहे. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर या ठिकाणी आठव्या बॅटने खेळायचा आहे. पंच आमच्याकडे दर्शवतात. यस शिवदास सर यांचा येतोय हा वाईट बॉलचा इशारा. अंतिम चेंडू येतोय अवांतर. अवांतरची एक धाव ऍड होईल. एकूण 21 रन्स 21 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. यावेळेस पाडत स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक नाही. वॅकँड एरिया एक टप्प्यानं चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. येतोय शेवटच्या बॉल वरती सतीशच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. सत्राचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि एका सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम सत्रात फलंदाजी करणाऱ्या टीम श्रीदत्त भातांना जमवल्यात धावा. त्या म्हणजे 25 धावा जमवल्या 24 चेंडू मध्ये आणि 26 धावांची गरज असेल ती जितू 11 नेरे संघाला. त्या दरम्यान आपण बोलतोय आमच्या मान्यवरांच्या सन्मानाकडे. भातांग ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य माननीय रजनीताई मुकादम यांचा सन्मान केला जाईल. मी सानिका पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रजनीताई मुकादम यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमच्या पुढच्या मान्यवर भातांग ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य माननीय रसिकाताई भोईर यांचा सन्मान केला जाईल. या मुख्य व्यासपीठावर आपला शुभ सन्मान केला जाईल. मी विद्या पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रसिका भोईर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमच्या पुढच्या मान्यवर भातांग ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माजी उपसरपंच माननीय अस्मिताताई काटावले यांचा सन्मान केला जाईल. मी प्रज्ञा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर भातांग ग्रामपंचायतच्या
माजी उपसरपंच माननीय मंदाताई ठाकूर यांचा सन्मान केला जाईल। मी गुलाब पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मंदाताई ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे। आमच्या सर्व या महिला भगिनी राजकीय क्षेत्रात गरुड भरारी जरूर त्यांनी घेतले आणि या क्रिकेटच्या मंचावर आज त्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती आहे। क्रिकेट खेळाडूंना आणि क्रिकेटच्या या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थाने आमदार चषक 2025 ला यशस्वी बनवण्यासाठी या सर्व महिला वर्गांची उपस्थिती आहे। त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। पुढची मॅच होणार आहे रजी कोटा सप्लायर कर्तेश्वर भिंगार आणि त्यांच्या विरोधात संघ खेळेल भादवड कर्जत विभागातील भादवड संघ आणि त्यांच्या विरोधात असेल कर्तेश्वर भिंगार संघ। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी अगदी वेळ न दवडता लगेच यायचं आहे। भडवल संघाचे कर्णधार इकडे उपस्थित राहिले, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो। तर रजी कोटा सप्लाय कर्तेश्वर भिंगार संघाचे कर्णधार आपण वेळ न दवडता लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। जर आमच्या पुढचे मान्यवर भातांग्रामचे विद्यमान सरपंच यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांचा सन्मान केला जाईल। मी संध्या पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अर्चनाताई पाटील यांचा सन्मान करायचा आहे। 24 चेंडू मध्ये 25 धावा जमवल्यात भातांग संघानं आणि 26 धावांचं टार्गेट असेल जितू 11 नेरे संघासमोर। सलामीची जोडी मैदानात दाखल झाले जितू 11 नेरे संघाची। तो दोस्तों एमएलए ट्रॉफी 2025 आज की पहली रात है और पहली रात में पहला मुकाबला यहाँ पे श्री दत्त भातान और जीतू 11 नेरी टीम। हालांकि बल्लेबाजी करते हुए भातान टीम की बल्लेबाजी थोड़ी सी कमज़ोर हुई थी। लग नहीं रहा था कि भातान टीम इस तरह से इस हालात में पहुंचेगी, क्योंकि रन बनाए मात्र 25 रन, जीतने के लिए 26 रनों का पीछा करना है। ऐसे में अगर देखा जाएगा तो पूरी जिम्मेदारी अब आ चुकी है गेंदबाजों के ऊपर। जिस जयेश भोईर ने बल्लेबाजी करते हुए जिस आशा से जिस मकसद से जयेश भोईर को मैदान के अंदर दाखिल किया गया था, उस मकसद में कामयाबी बल्लेबाजी करते हुए जयेश भोईर को नहीं मिली थी। अब गेंदबाजी सौंपी है जयेश भोईर के हाथ में। आप कम से कम उस बल्लेबाजी का हिसाब गेंदबाजी में ब्लॅक स्क्रीन समोर कोण आहे त्यांनी कृपया बाजूला व्हा। त्या सन्मान आमच्या पुढच्या मान्यवर गुलाब पाटील यांचा सन्मान केला जाईल अर्चना पाटील यांच्या शुभ हस्ते। पुढच्या त्यानंतर विद्या पाटील, संध्या पाटील, प्रज्ञा पाटील यांचा सन्मान केला जातो। या आपण मुख्य व्यासपीठावर सर्वांनी या सर्वांनी एकदाच आपला सन्मान केला जाईल। इथे सर्व मान्यवरांचा सन्मान आपण थांबवतोय आणि वळतोय मुख्य मॅच कडे, जिथे मॅच चालू आहे श्री दत्त भातान विरुद्ध जीतू 11 नेरे यांच्या दरम्यान। थैंक यू। यहाँ से हम देखेंगे कि हमारे साथ जुड़े हैं रुपेश ठाकुर और रोहित गायकर। मैच की तरफ देखा जाएगा तो रन बहुत छोटे हैं, कमर कसनी पड़ेगी गेंदबाजों को। और पहली गेंद और विकेट के साथ गेंदबाज जयेश भोईर तैयार। बढ़िया स्ट्रोक खेला इस बार, आउट ऑफ द पार। पहले ही गेंद के ऊपर इरादा यहाँ पे दिखा दिया है प्रवीण चोरगे के बल्ले से। नंबर आई 6। बढ़िया शुरुआत यहाँ पे देखने को मिली प्रवीण सोरगे। हाल ही में वाकड़ी के मैदान के ऊपर मैन ऑफ द सीरीज की बाइक इस बंदे को मिली थी, और क्यों मिली थी दिखा दिया। एक धाकड़ बल्लेबाज है, कमाल की बल्लेबाजी भाई। पहले गेंद के ऊपर 6 रन। इस बार खेलना चाहते थे लेकिन हेलमेट पर लगी गेंद, कोई रन नहीं आएंगे। अच्छी गेंदबाजी है, जयेश भोईर भी कम नहीं आखा जाएगा रायगढ़ में। और हर एक फॉर्मेट में इस बंदे को खेलते हुए नजर आता है, फिर वो तहसील हाफ हो या फिर रायगढ़ प्रीमियर लीग की बड़े मंच पर इस गेंदबाज बल्लेबाज का नाम जरूर लिया जाता है। आज थोड़ा सा दिन खराब हुआ है भातान टीम का। ये बढ़िया गैप ढूंढी है, ऑफ साइड में खेल दिया, वहां पे प्रोटेक्शन है जरूर। 4 रन आएंगे माफ कीजिएगा, और 4 रनों के साथ फिर एक बार जबरदस्त शुरुआत मेरी टीम की। हेलो
मी कर्तेश्वर भिंगार संघाच्या कर्णधाराला पुनश्च विनंती करतो की आपण वेल न दौडता लगेचच यायचं आहे. कौन रोकेगा इस सैलाब को? जिस अंदाज से बल्लेबाजी प्रवीण सोरगे की हो रही है, अगर ये बंदा ज्यादा वक्त रुका मैदान के ऊपर तो काफी दिक्कतें पैदा हो सकती है श्रीदत्त 11 भाता टीम के लिए. इस बार मिस्टाइमिंग स्ट्रोक अभी द बॉडी टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद अंदर की तरफ मुड़ी और शायद परेशानी में डाल दिया था प्रवीण को. टीम की टोटल की बात करी जाए तो 1-0 10 रन 6-0 4-0 इस तरह से रन बनाए इस बल्लेबाज ने. प्रवीण सोरगे काफी ताकतवर बल्लेबाज कहा जाता है नेरे दुंद्रे विभाग में. नेरे टीम का हरदम एक बहुत बड़ा बोलबाला है. और ये देखिएगा शॉर्ट फाइन लेके रीजन, वहां पे शॉर्ट फाइन लेके रीजन में तैनात खिलाड़ी ने डेंजर एंड पर डायरेक्ट हिट भी किया था. अपील भी हुई थी अंपायर के पास, लेकिन इस अपील को खारिज कर दिया. सिंगल रन बनेगी, नंबर आएगी 11 रन ऑन बोर्ड. अच्छी शुरुआत है. और अगर क्रिकेट के मुकाबले की बात करी जाए तो बहुत ही बेहतरीन पूरा स्टेज अगर देखी जाए तो मान्यवरों से भरा हुआ है. खास तौर पर बात की जाए तो चूंकि हमारे ग्राम पंचायत के सभी मान्यवर इस प्रतियोगिता को जरूर यहाँ पे बैठ देने के लिए आए. इस बार देखिएगा हल्के हाथों से इस गेंद को डिलीवर किया था. स्लोअर टाइप की रफ्तार से दौड़ लगाई थी गेंदबाज ने और एन मौके पर गेंद को हल्के हाथों से ड्रॉप किया था. दिक्कतें पैदा हो रही है यहाँ पे. थोड़ी सी इसी अंदाज से गेंदबाजी करनी होगी क्योंकि एक ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 11 बगैर विकेट के नुकसान पर. जीतने के लिए अब 18 गेंदे और 15 रनों की जरूरत. दोन्ही कर्णधाराला विनंती करतो की आमच्या मुख्य व्यासपीठावर या. माननीय तानाजी दादा खंडागले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. ओव्हर टू रोशन सर. इसके बाद का मुकाबला भी भादवड़ है एक तरफ और एक तरफ है कर्तेश्वर भिंगार टीम. बढ़िया मुकाबला रहेगा, लेकिन जो मुकाबला इस वक्त मैदान के अंदर चल रहा है वो भातान टीम के दर्शकों की दिलों की धड़कनें तेज कर रहा है. क्योंकि यहाँ पे देखिएगा पूरी तरह से महिला वर्ग भी यहाँ पे बैठा है जो देख रहा है. किसी की भाई है, किसी की बहन है, तो कोई ना कोई रिलेटिव्स यहाँ पे आपको देख रहा है. इसलिए ये मुकाबला आपके लिए मुकाबला नहीं है, मैं कहूंगा आपके लिए बहुत ही बड़ा चैलेंज है आपके ही मैदान के ऊपर. शुरुआत बहुत खराब हुई थी भातान टीम की क्योंकि 25 रन बनाए थे मात्र 4 ओवरों में. जयेश भोईर आउट होने के बाद मानो पत्ते का महल बना हो, हवा का एक बढ़िया झोंका आया और पूरी तरह से महल बिखर जाए, उस तरह से पारी फिक्री थी यहाँ पे संजय 11 भातान टीम की. क्या गेंदबाजी है, वाकई तारीफ पे काबिल. और यही गेंदबाजी की जरूरत है. संदेश भोईर गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद अगर देखा जाएगा तो बहुत रफ्तार के साथ विकेट कीपर नीलेश भोईर की दस्तानों में. बहुत क्लोज कीपिंग करते हैं नीलेश भोईर, मौका नहीं देते बल्लेबाजों को हाथ खोलने का. इस बार बैकवर्ड स्क्वायर लेके रिजर्व में इस गेंद को खेल दिया. पूरा खाली वैकेंट एरिया था और गेंद जाएगी नहीं, रुकेगी. 4 रन. भले ही गेंदबाजी अच्छी हो रही है, कभी अच्छी गेंदें डाली भी जा रही है भातान टीम द्वारा, लेकिन रन इतने कम है कि एक आध ओवर में अगर 6-7 रन भी बनते हैं तो बहुत होता है नेरे टीम के लिए. क्योंकि मात्र रन बनाने हैं 26-24 गेंदों के ऊपर. दूर वाली छोर से वही गेंदबाज तैयार, बाहर की तरफ अविद बॉडी. ये देखिएगा और एक लक फैक्टर नेरे टीम के लिए बेहतरीन स्ट्रोक खिलाता. थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. टीम अभी मौका लगभग हाथ से फिसलता हुआ नजर आ रहा है श्रीदत्त भातान टीम के. स्वीप चिट करना चाहते थे और एक नंबर आएंगे 4. क्या बल्लेबाजी भाई, वाह, कमाल की बल्लेबाजी.
और एक छक्का शामिल था। नए बल्लेबाज इनायत नंबर 3 पर जीतो 11 नेरी टीम की तरफ से आदित्य महस्कर। रन संख्या वहीं पे रुकी हुई 19 रन। दुनिया रोशनी में नहलाती हुई ये एमएलए ट्रॉफी हर एक बैनर, हर एक टावर के नीचे एक बड़े हस्ती का बैनर लगा हुआ है। ये देखिए हल्के हाथों से इस गेंद के ऊपर गैप ढूंढने की कोशिश और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार 4 रनों के लिए। बन चुके हैं। एक तरफा मुकाबला, लगभग पहला मुकाबला एक तरफा होता हुआ नजर आएगा। सीधे बल्ले से स्ट्रेट डाउन द ग्राउंड इस बार खेला है। नीचे खिलाड़ी है नहीं दिख रहा है, क्योंकि इसीलिए इस मैदान को कहा जाता है मिनी वानखेड़े। ऊंचाई पर बैठकर ऐसे लग रहा है इंटरनेशनल क्रिकेट की कमेंट्री कर रहे हैं हम। बहुत बेहतरीन मुकाबला, ऐतिहासिक मैदान कहा जाता है। 3 नाइट क्रिकेट टूर्नामेंट्स एक ही मैदान के ऊपर खेली जाती है हर साल, और हर एक टूर्नामेंट एक से बढ़कर एक रन की जरूरत है जीतने के लिए। एक तरफा मुकाबला बिल्कुल दूसरी ओवर प्रोग्रेस पर, दूसरी ओवर समाप्त हो चुकी है। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा। 12 गेंदें हैं, मात्र 1 रन बनानी है। मुकाबला टाई हो चुका है, बराबरी पर छूटा है। यहां से मुकाबले को बचाना लगभग नामुमकिन सा हो चुका है भातान टीम के लिए। क्या शानदार गेंदबाजी हुई थी नेरे टीम की, क्योंकि मैं कहूंगा बल्लेबाजी में रति महारथी बल्लेबाजों को रोक कर रखा था और हवा में खेल दिया। 30 यार्ड दायरे के अंदर खिलाड़ी गेंद के नीचे आएंगे, कैच ड्रॉप, डायरेक्ट हिट करने का भी प्रयास। लेकिन यहां से अगर देखा जाएगा तो मुकाबले को जीत लिया है यहां पे बल्लेबाजी करने वाली नेरी टीम ने। इथून मात्र नेरे संघ विजयी झालाय। विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे। मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक जाईल ऑन अँड ओनली ज्यानं गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या आणि फक्त 4 धावा खर्च केल्या असा जीतू 11 नेरे संघाचा सुशांत गायकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर। त्यांना लगेचच येऊन आपला पारितोषिक कलेक्ट करायचा आहे। आणि त्यानंतर आपण बोलतोय मान्यवरांच्या पुनश्च सन्मानाकडे। पहिली रजनी आजची, अनेक मान्यवर मंचावर उपस्थित आणि त्या सर्वांचं यथोचित सन्मान करणं